विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल। माऊली रामकृष्ण हरी। आज सातारा ते पंढरपूर रनिंग करत वारीला चाललेले काही वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। काय वाटतं, काय वेगळं पण आहे त्यांचं सातारा ते पंढरपूर रनिंग करताना? काय भाऊ, काय सांगचाल? ही वारी करताय तुम्ही? रामकृष्ण हरी। तसं बघायला गेलं तर या महाराष्ट्रातून पायी दिंडी बऱ्याच जातात आणि महाराष्ट्रावर आलेलं संकट असेल, शेतकऱ्यांवर आलेलं संकट असेल, दुष्काळाचं असेल, ओल्या दुष्काळाचं असेल, तर अशा संकटाचं साकडं घालायला लोक पांडुरंगाकडे, परमेश्वराकडे जात असतात। सातारा तसं बघायला गेलं तर साताऱ्याला एक ऐतिहासिक वारसा आहे। साताऱ्यामध्ये अनेक महापुरुष होऊन गेलेत, अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झालेली आहे। तसं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे। महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी या सातारा जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि अशाच पद्धतीनं साताऱ्यामध्ये प्रत्येक वेळेस नवनवीन काही ना काहीतरी घडत असतंय। जसं आमच्या साताऱ्यामध्ये आपशिंगे हे अख्खं फौजींचं गाव आहे, अख्ख्या जवानांचं गाव आहे। घरटी एखादा जवान या ठिकाणी फौजमध्ये कार्यरत असतोय। तर अशा पद्धतीचं या साताऱ्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं आरोग्य चांगलं राहावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून सातारा रनर्स प्रयत्न करत असतात। अशाच पद्धतीनं आज या ठिकाणी गेल्या 7 वर्षापूर्वीपासून आज आम्ही ही रणवारी चालू केलेली, ही रणवारीला हे 8वं वर्ष होत आहे आणि या 8व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पांडुरंगाकडे अशा पद्धतीचं आम्ही साकडं घालणार आहोत की जसं कोविडमध्ये अनेक जीवितहानी झाली, कोविड सारखं महामारीचं संकट या देशावर आलं होतं, अशाच पद्धतीचं संकट पुन्हा एकदा कधीच येऊ नये अशा पद्धतीचं एक साकडं पांडुरंगाच्या चरणी आम्ही घालणार आहोत। आणि त्याच पद्धतीनं साताऱ्यातल्या जनतेचं किंबहुना महाराष्ट्रातल्या जनतेचं आरोग्य एक चांगल्या पद्धतीनं राहावं अशाच पद्धतीचं साकडं या ठिकाणी पांडुरंगाला घालायला आम्ही साताऱ्यातून पंढरपूरला पळत निघालेलो आहोत। एवढंच सांगतो। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तुम्ही काय सांगताल, कसा अनुभव आहे आणि विठ्ठलाकडे काय तुमचे वार? आता बरीच वर्ष आम्ही हे बघत होतो, वारकरी वयस्कर असतात, 50, 60, 70, 80 च्या 8-8, 10-10 दिवस व्रत चालत जाऊन हे करत असतात। आम्हाला असं वाटायचं की आपण कधी जायचं, हे नोकरीमुळे, धंद्यामुळे हे कुणाला शक्य नव्हतं। पण हळूहळू या मग असं आमचं एक 8-10 जणांचं ठरलं की आपण रन करत जाऊया। मग आम्ही रन करत जातो, मग एवढं 150 किलोमीटर होणार का? मग म्हटलं आपण टप्प्याटप्प्याने, मग आम्ही रिले पद्धतीने हे सातारा ते पंढरपूर रन करत चालू झालं। आणि आता एवढी लोक वाढलेली आहेत की आता गाडी सुद्धा आम्हाला बरोबर नेणार कमी पडते। रस्त्यावर आमचे ऍट अ टाइम 4-4, 5-5 जण पळतात आणि इतकं हसत खेळत होतं। हे सगळं आमच्याकडून विठ्ठल करून घेतो आणि असंच इथून पुढं अजून बाकीच्या लोकांनी ह्याच्यात जॉईन व्हावं आणि आपलं आरोग्य राखावं आणि बाकीच्यांचं पण चांगलं आरोग्य राहावं। रामकृष्ण हरी। झाली महाराष्ट्र पहिल्यांदा आपण ही मॅरेथॉन सातारा रणवारी चालू केली। सातारा ते पंढरपूर साधारण 150 किलोमीटरचं अंतर आहे। हे आम्ही सातारा, कोरेगाव, पुशेगाव ह्या मार्गे सरळ आम्ही साधारण आम्हाला ह्या रनसाठी 9 ते 10 तास लागतात। आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने रिले पद्धतीने ही रन पूर्ण करतो। सगळ्यांचं आरोग्य सदृढ राहावं हीच विठ्ठला चरणी प्रार्थना। रामकृष्ण। बाबा तुम्ही काय सांगता? तुम्ही वयस्कर आहे, तुमचा अनुभव काय, तुमचं वेगळं पण? हे आमच्यात एकतर ह्याच्यामुळं एकजूट राहते आणि खूप चांगल्या पद्धतीनं सगळे सहकार्याने आणि एकात्मतेच्या भावनेनं सगळे आम्ही रन करत पंढरपूरला जातो। सकाळी कधी सुरुवात केली? सकाळी आम्ही 6 वाजता सातारमधून सुरुवात करतो। साधारण संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही पंढरपूरमध्ये जाऊन वाकरीपासून सगळेजण परत चालत जाऊन विठ्ठल चरणी दर्शन घेऊन आम्ही परत माघारी फिरतो। आता तुम्हाला 5 किलोमीटरवर गोंदवल्याचं दर्शन होणार आहे, काय भावना? खूप छान वाटतं। म्हणजे एवढं भक्तिमय वातावरणात एवढा चांगल्या पद्धतीने केल्यामुळं खूप चांगलं वाटतं। तुम्ही काय सांगताल की आता ह्या तुमच्या वयाचे मित्रमंडळ आहेत, कोणाला बीपी, शुगर अशा अनेक? नाही, ह्या आमच्या ग्रुपमध्ये आता ह्या रनिंगच्या व्यसनामुळे आम्हाला कुठल्याही आजाराची किंवा कुठलीही व्याधी नाहीये। सर्वजण निरोगी आणि सुदृढ आहेत। त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने सगळे, आणि आमच्या ह्या ग्रुपमध्ये सर्व वयाची लोक आहेत।
म्हणजे अगदी तरुण सुद्धा आमच्या बरोबर चांगल्या पद्धतीनं धावतात आणि वयस्कर सुद्धा म्हणजे सगळ्या पद्धतीचे सर्व वयाचे लोक ह्यामध्ये सहभागी आहेत. राम कृष्ण हरी. मी सातारा ते पंढरपूर ही माझी पहिली वारी आहे. खूप नेटकं नियोजन केलेलं आहे. सकाळी 6 वाजता आम्ही निघालेलो आहे. प्रत्येक 5 किलोमीटरला आमचा बॅच चेंज होते. बरोबर गाडी आहे, न्यूट्रिशन आहे, मेडिकल हेल्प आहे. कुठल्याही प्रकारची गैरसोय कुठली केलेली नाहीये आणि सगळ्यांची इच्छा आमची अशीच आहे की सगळ्यांचं आरोग्य खूप छान राहावं आणि हीच प्रार्थना घेऊन आम्ही पंढरपूरला पोहोचणार आहोत. धन्यवाद. मित्रांनो, हे होते सातारकर यांनी पंढरपूर ते नाही सातार ते पंढरपूर असे रनिंग करत विठ्ठलाची वारी पोहोचवण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे. आणि वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हे आरोग्य वारी आहे. हे आरोग्याचे फिटनेस जपण्यासाठी यांनी ही वारी केलेली आहे. महत्वाचं म्हणजे जे आता सध्या जे नवीन आजार आहे त्या आजारापासून यांना मुक्तता मिळत आहे आणि सध्या ते आता काही वेळात गोंदवले ते पोहोचणार आहेत आणि आज सायंकाळी ते 7च्या दरम्यान ते पंढरपूरमध्ये पोहोचतात.